4 पॉइंट झालेत ते माहिनवाडी संघाचे. दिनेश कांबळे चढाई घेऊन येतोय. निदान रेषा पार करून परत आपल्या तंबूत 12 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू 2-2 ची साखळी. लात्याने गडी मात करण्याचा प्रयत्न करतोय. बघूया दोन्ही संघ थर्ड वर खेळणार नक्कीच. माइनवाडचा हा स्पेशलिस्ट थर्ड रेड साठी 2-2 ची साखळी लावले. गरज आहे ती रेडर साठी पॉइंटची नक्कीच टिपण्याचा प्रयत्न करणार. तेवढाच तत्पर वाशी संघ आपलं खातं खोलण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार. आणि दिनेश जैसा नक्कीच खांबा समोर आला. थर्ड आहे ऋषिकेश वासकर. मारला घरी टिपलेला आहे. नक्कीच चांगली रेड आणि तीच रेड निर्णायक ठरणार आहे. रोशन सारखा खेळाडू परत मैदानात आपल्या आलेला आहे. 4-2 ची आघाडी आहे माइनवाडी संघाकडे. विशाल चढा घेऊन येतोय. कसबा संघाने तयार राहायचं आहे. कबड्डीमध्येही चढावड असणारच. मारला नाही मारला 100% चांगली सक्सेस हाई रोल केलेला आहे विशाल याने आणि ती सक्सेस झाले. दोन्ही रेडर परत बाहेर गेलेले आहेत. त्यामुळं पडझड होते वाशी संघाची. 2-2 ची साखळी लावले या खेळाडूसाठी. साधो 4 गुणांची आघाडी आहे माइनवाडी संघाकडे. कसब्या संघाने तयार राहायचं आहे. फायनलचा सामना या संघामध्ये जो जिंकेल त्याच्यासोबत आपला होणार आहे. बघूया विशाल खोलवर चढाई करतोय. 2-2 ची साखळी आहे. या खेळाडूसाठी सांघिक पकड महत्वाची आहे. अगर जेर बंद करायचा आहे तर सांघिक पकड सक्सेस होऊ शकते. कोर्टचे हाफ टाइम झालाय. 6-2 4 गुणांची आघाडी आहे माइनवाडीला. सामना चालू होतोय. माळवाशीकडून सुरुवात होते. माळवाशीकडून घडी टिपण्याची गरज आहे माळवाशी आणि त्याचीच चौडा पकड. सावकाश सावकाश. विशा 1-2 ची साखळी आहे माळवाशीकडून.
दिनेश कांबळे सारखा नक्कीच कॉर्नर चांगलं योगदान देऊ शकतो संघासाठी. विशाल अगदी खोलवर चढाई केला आणि दिनेशला मारून गेला. 10 नंबर जर्सी परिधान केला हा खेळाडू माळवाशीकडून परत आपल्या तंबूत. विशाल बूंद बूंद से घडा भरताय तसा एक एक टिपत तो संघ संपवतो असा हा विशाल माई. नक्कीच चलक असा हा रायडर विशाल माई. लास्ट खेळाडू माळवाशीचा 8-2 पाच बस नक्कीच ब्लॉक केलाय सक्सेस झालाय. विशाल वारंवार चढाई करतोय संघासाठी आणि मोठं योगदान आहे. आपल्या संघाला विजयाकडे नेण्याचं मोठं योगदान असेल ते विशाल माईन याचं आणि त्यानुसार तो खेळ चांगला आपला खेळ दाखवतोय. टाइमपास नक्कीच करणार कारण गुणफलक त्याच्या बाजूने झुकतोय. तुझीच काळ संपलाय. रोशन घातक अशा चढाई नक्की आपल्याला पाहायला मिळतील रोशनकडून आणि त्याची सक्सेस झालेली आहे. चौडा पकड जेरबंद केलाय रोशनला. विशाल नक्कीच टाइमपास करणार कारण 13-2 11 गुणांची आघाडी आहे माईनवाडी संघाकडे. काही मिनिटाचा खेळ बाकी आहे. 2-2 ची साखळी आहे. माळवाशी आपल्याला आता ऋषिकेश काय करतो पाहूया. शेवटची 4 मिनिटं 13-2 अरे डर गया वो मर गया. डरना मना आहे कबड्डीमध्ये. धाडस महत्वाचं आहे. जेवढं धाडस कराल तेवढा सक्सेस रेड पॉईंट असतो आपला. 2-2 ची साखळी लावले माळवाशीकडून आणि तो जेरबंद झाला. रोशन पाहिजे आपल्या संघासाठी काय करतोय आणि त्यानं एक पॉईंट घेऊन गेलेला आहे. विशाल निदान रेषा पार करणार टाइम व्यतीत करणार परत आपल्या तंबूत जाणार. ही पद्धत चालूच राहणार. 13-4 शेवटची 3 मिनिटं 13-4 9 पॉईंटची आघाडी आहे. 9 पॉईंटच्या आघाडीसाठी चांगल्या चढाया रोशन जरूर अजूनही सांगण्याची कलाटणी करू शकतो. रोशन सारखा खेळाडू हुकमी रेडर आहे माळवाशीचा. कमबॅक करण्याची नामी संधी आहे आता माळवाशी संघाकडे. रोशनला पकडायचं असेल तर सांघिक पकड महत्वाची आहे. सिंगल कधीच जेरबंद करू शकत नाही. ताकद आणि युक्ती दोन्हींचा मेळ म्हणजेच रोशन कांबळे. रोशन शेवटची 2 मिनिटं नक्कीच 2 पॉईंट दिले. दोन पॉईंट 100% पॉईंट टिपलेला आहे. रोशन गरज आहे. बस टाळ्यांचा गजराट
नक्कीच रोषासाठी 5-5 12-13 मी बोललोच होतो रोशन जोपर्यंत संघामध्ये आहे तोपर्यंत कमबॅक मुश्किल नाही. विशाल माई गरमागरम मध्ये थंड महत्वाचा आहे. जो थंड पेय घेतो सामना चांगला पाहायला मिळतो. प्रेक्षकांसाठी नक्कीच गरम सामना सेमीफायनलचा सामना. शेवटचा 1 मिनिट 13-12 रोशन विशाल 100% विशालनी पकड केले. बघूया विशालला जेरबंद केला 2 पॉईंट. विशालनेच मॅच फिरवली. विशाल 13-16 झुकतो पारडा आहे ते माईनवाडी संघाकडे आणि माईनवाडी संघ विजयी झाला. कित्येक दिवसाच्या पराकाष्ठामध्ये आज मालवासी संघ पराभूत झालाय. चांगला खेळ नक्कीच दिमागाने खेळलेला माईनवाडी संघ आणि मालवासी संघ हरलेला आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहिलेला आहे. योगदान आहे पंचांचं. जो शब्द तोच बाण आणि तोच तीर